नमस्कार. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आपल्या अभिव्यक्तीवरती ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रलेखाच्या संपादक पदावरून ज्यांनी 25-30 वर्ष महाराष्ट्रातल्या पुरोगामी मनांवरती एक प्रकारे राज्य केलं असं म्हणता येईल असे ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय ज्ञानेश महाराव सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा. आणि विषय हाच आहे, ज्या पद्धतीनं मालवणचं प्रकरण घडलं, त्या राजकोट किल्ल्यावरची शिवप्रतिमा सगळी पुतळा पडला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने सरकारने त्याकडे पाहिलं, मन विदीर्ण करणाऱ्या सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही स्वतः कसं पाहिलं या घटनेकडे? मालवणची जी घटना आहे ती वाईटच आहे, पण महाराजांचा पुतळा पडला, पण त्याच्यामुळे सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आला. तो आर्थिक भ्रष्टाचारापुरता मर्यादित होता तिथपर्यंत ठीक आहे, परंतु मोदींनी मागितलेली माफी, ज्या पद्धतीने त्यांनी माफी मागितली ती, आणि त्यानंतर फडणवीस यांनी माफी न मागणे आणि ते न करता उलटसुलट वक्तव्य करून त्याला भरकवटवणे विषयाला, त्याच्यातनं असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये वैचारिक भ्रष्टाचारसुद्धा आहे. शिवाजी महाराजांच्या माथ्यावरती जो अफजल खान वधाच्या वेळी जो आपल्या कृष्णाजी भास्कर यांनी जो हल्ला केला, त्याची जी खूण आहे ती त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला, त्याची जी चर्चा झालेली आहे. त्यानंतर लक्षात आलं की हा नुसता आर्थिक भ्रष्टाचार नाही, ह्याच्यामध्ये निश्चित कारस्थान आहे. जागा निवडीपासून सगळी चूक आहे. मुळात अशी काय कोणाची आग्रह होता की तो पुतळा तिथेच बांधला पाहिजे. तो बांधला, तो मोदींच्या हस्ते करण्यासाठी जो आटापिटा केला, तो जो आता खर्च आला, पुतळ्याचा खर्च जो आहे तो 2-2.5 कोटीचा आहे. आणखीन ह्यांचं जे हेलिपॅड बांधलं किंवा जो समारंभ झाला किंवा काही, त्याचाही खर्च तितकाच असणे. म्हणजे तुम्ही महत्त्व कशाला देत आहे, तुमचा उद्देश काय? तर उद्देश एकच आहे की शिवाजी महाराजांना चुकीच्या पद्धतीने त्यांना वापरायचं लोकांच्या खुशीसाठी. पण मला असं वाटतं की ते शिवविचारातच बसत नसल्यामुळे अशा घटनांमधनं सरकारची नालायकी उघडी झालेली आहे असं मला वाटतं. नाही, पण म्हणजे इतकी गंभीर घटना आहे, संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ झाला, लोक सगळे संतप्त झाले, कारण पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली, एखादा शिवपुतळा अशा प्रकारे पडण्याची. त्याबाबत ज्या पद्धतीने राज्यकर्त्यांनी त्याची दखल गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती तशी काही घेतलेली दिसली नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांना माफी मागायला सुद्धा 4-5 दिवस लागले. वर्धन त्यांचे कोणीतरी कान टोचल्यावर असं म्हणतात. फडणवीसांचा आत्ताच तुम्ही उल्लेख केला, त्यांनी तर अजून माफी मागितली नाही. बरोबर. आणि का मागितली नाही त्याला कारण असं आहे, अनेक कारण आहे. त्याच्यातलं एक आहे की पहिल्यापासून ते ज्या वृत्तीतून तयार झालेले, आपण इतरांनी बोललं की ते जातीयवादी होतात, यांनी स्वतःचं वर्तन कसंही आपल्या जातीनिष्ठ ठेवलं तरी ते बुद्धिजीवी असं म्हटलं जातं, असं एक थोतांड समाजामध्ये त्यांनी पसरून ठेवलेलं आहे. हे भटीवृत्तीनुसार वागत राहणार, चालत राहणार, कारण हे राजा बनवणारी लोक आहेत ना. शिवाजी महाराजांनी राजा बनायचं की नाही त्याचे यांनी मापं काढलेली लोक आहेत. ही त्यांच्या आधीच्या पिढ्यांचा धंदाच तो आहे ना तो. त्याच्यामुळे तो एक सुप्त का स्वरूपात होईल आणि प्रत्येक वेळी दाखवून दिलेलं आहे. जसं त्यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं झाल्यानंतर 2014मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार बदनाम असलेल्या त्या बमो पुरंदरेला द्यायची काही गरज नव्हती. त्यानंतर इतक्या गोष्टी घडल्या, त्यानंतर एवढं आरडाओरडा झाला, लोकांचा तरुण मुलंसुद्धा रस्त्यावरती आली, आम्ही पण लोकांनी विरोध केला त्याला. पण त्यानंतर त्यांनी काय केलं, तर पुढच्या 4 वर्षामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये एकाही माणसाला ते महाराष्ट्र भूषण दिलं नाही. कारण एकदा ब्राह्मणाला दिलं की मग त्यांच्या कोट्यानुसार दुसऱ्यांना पण द्यायचं असतं ना. ते दिलं असतं बहुजनांना तर ह्यांचे हात बाटले असते ना. असं त्यांना असं का नाही आपण म्हणायचं. त्यांनी 2019पर्यंत सत्तेवरती असेपर्यंत त्यांनी एकही महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला नाही. पुढच्या वर्षी जयसिंगराव पवारांना द्यायचं होतं. इतिहासाचा विषय असेल तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे, जात बघायची काही गरज नव्हती. पण तिथे थांबायचं, म्हणजे आपण सगळ्या गोष्टी गैरगोष्टी करायच्या, आणखीन योग्य आपल्या अंगाशी येतं म्हटलं तर थांबायचं, लोकांना जातीयवादी म्हणायचं, आणखीन मोकळं व्हायचं, हे त्यांची वृत्ती आहे आतापर्यंत. आणि ही वृत्ती आम्ही जेम्स लेन प्रकरणात पण बघितली की जेम्स लेन प्रकरणामध्ये तेव्हा तर चरित्राचं विटंबना करायचा त्यांनी उद्योग केला. ह्याची एक पूर्ण लिंक आहे. म्हणजे आता जे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर जे काय बोलले की मी बायोलॉजिकल माझं हे नाही आहे, काय म्हणतात, जन्म नाही आहे,
तर मला कुठून तरी वरून पाठवलेलं आहे. पण शिवरायांच्या ह्याच्यामध्ये ह्याच वृत्तीची माणसं जे सगळं या शिवरायांच्या भोवती काय असेल त्याच्या चर्चा करत राहायचं, तीच माणसं शिवाजीचे बायोलॉजिकल फादर कोण ह्याच्या उचापत्या करत होते ना वर्ष. आम्ही त्याच्या विरोधात राहिलो. तो जेम्स लेन चुकीचा नव्हता. जेम्स लेननी सत्य सांगितलं की हे जे खाजगीमध्ये बोलतात ते नेमकं काय आहे. आणि त्यांना शिवराय असल्यापासून, जे स्वराज्याचं निर्मिती केल्यापासून त्यांच्यावरती शिवरायांच्या चरित्राची आणि चारित्र्याची कायम धुळदाण उडवण्याचं काम केलेली ही वृत्ती आहे. पेशवाईच्या काळामध्ये नव्हते शिवाजी महाराज 2 वर्ष, कुठे काय नव्हतं, त्यांचं काही शिल्लकच ठेवलं नाही. महात्मा फुले जेव्हा झाले, त्यांनी जेव्हा पोवाडा लिहिला, जेव्हा ते रायगडावरती गेले, तेव्हा शिवाजी महाराजांचं परत आठवण लोकांना आली. त्या 200-225 वर्षामध्ये शिवरायांचा एकही पोवाडा लिहिला गेला नाहीत. अनेक शाहीर झाले, मोठमोठे शाहीर झाले, चांगले होते ते. अनंत फंदी असतील, होनाजी आणि बाळा असेल, शाहीर प्रभाकर असेल, शाहीर परशुराम असेल, पठ्ठेबापूराव, शाहीर राम जोशी असेल, एकाने शिवाजी महाराजांचं का नाही पोवाडा लिहिला. सगळेच पेशवाईची छन 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 गाणी कशी लिहिली, नाचगाणी, की ज्या लावणीकार म्हणून त्यांना पुढे प्रसिद्ध झाले. तर हे वृत्ती आहेच, ती महात्मा फुलेंनी पण दाखवली, बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवली, प्रबोधनकारांनी तर अत्यंत कठोरपणे दाखवलेली आहे की ही लोक जी आहेत की ते शिवद्रोही कसे आहेत, स्वराज्यद्रोह त्यांनी कसा केलेला आहे. शेवटचा जो छत्रपती प्रतापसिंह आहे सातारचा, त्याची कशी यांनी धुळदाण केलेली आहे, हे प्रबोधनकारांनी रंगोबापूजीच्या इतिहासामध्ये अत्यंत विस्तृतपणे लिहिलेलं आहे. खरं ते 40 पैशामध्ये जे आता काय लिहितात अंधभक्त आहेत, त्यांनी हे वाचलं पाहिजे. कारण हे संभाजी भिडे सांगणार नाही, तो हरामखोर हे असल्या कशाला सांगेल, तो मराठ्यांची लायकी काय आरक्षण घेण्याची आहे का असलं काहीतरी विचारेल. म्हणजे यांची मराठ्यांनी फक्त मिलिटरीमध्ये जायचं आणि मुडदे पाडून घ्यायचे स्वतःचे, एवढाच धंदा करायचा, दुसरा काही धंदा नाही पोलीसवाले आणखी मिलिटरीवाले होण्यापेक्षा. हे आरक्षण कशासाठी तेही माहिती नाही त्यांना. परंतु ही लोक ह्या पद्धतीचा विषय कोणी मांडणार नाही, सांगणार नाही. पण प्रबोधनकारांनी, त्याच्यानंतरच्या अनेक इतिहासकारांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं. आता हे जे म्हणालेले आहेत कालच आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ते जे म्हणतात की सुरतची लूट नाही, काय नाही, जे काय म्हणतात की नाही, हे 40 पैसेवाले पण एवढं बोलत नाही असलं काय. ते ट्रोलर आहे ते असंही बोलत नाही. ट्रोलरच्या लेवलचा विषय कुठला चाललेला आहे, लूट आहे ती लूटच आहे, लुटलंच. आणि ते लूट मला असं वाटतं ते असं का बोलतात, तर गेले 5-10 वर्षामध्ये भाजपचं सरकार आणि त्यांच्या साथीचं सरकार इथे आल्यानंतर गेल्या 7.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून, मुंबईतून उद्योगधंदे ह्याला नेले, गुजरातला नेले गेले, देशातल्या इतर भागातनं सुद्धा नेले गेले, त्याला लूटच म्हटली पाहिजे. ती लूट म्हणू नये आणि शहा आणखीन मोदींना लुटारू म्हणू नये, म्हणून ते शिवाजी महाराजांची सुरतची लूट जी आहे, ती सुरतच्या लुटीला त्याला वेगळा खजिन्याचं स्वरूप, खजिना होताच. का गेले तिथे कारण तिथे पैसा शोषणाने जमवलेला होता, म्हणून शिवाजी महाराज तिथे गेले. लुटलं तुमच्या काय कुठल्या हिंदू राजाला लुटलेलं आहे काय सुरतला, त्यांनी कोणाला लुटलेलं आहे. आणि लूट हा शब्द वाईट काय, आम्ही सोनं लुटतो, आम्ही त्याला सोनं देण्याला सुद्धा आम्ही सोनं लुटतो, विचाराचं सोनं लुटतो आम्ही. ह्यांना माहितीच नाही ना. ह्यांच्या कित्येक पिढ्यामध्ये शोषणामधून जी लूटमार केली गेली बहुजनांची, त्याबद्दल चर्चा होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांची लूट सुद्धा ती त्यांना आता खजिना वाटते. मग आमच्या बहुजनांच्या लुटीला हे दक्षिणा का नाही म्हणणार, ही यांच्यासाठी हे 40 पैसेवाल्यांची पण अक्कल नाही. मी तुम्हाला सांगतो, ह्यांचे जे हेतू जे आहेत ते अत्यंत वाईट आहेत. आणि मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या चरित्राशी आणखीन त्यांच्या इतिहासाची जो खेळेल त्याचा असा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. तर यशवंतराव चव्हाणांनीच सांगून ठेवलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांचा शब्द शिवाजी हा जर शब्द तुम्ही उलटा केला तो जीवाशी येतो. मला नक्की खात्री आहे, नुसता पुतळाच पडला त्याच्यातनं असेच संकेत निघतात की ह्या सरकारने
घाई गडबड करून, वैचारिक भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार करून जो पडला त्याचा ते निशाणी आहे, त्याचा तो संकेत आहे. त्यानुसार हे जे आज सरकार बसलेलं आहे, ज्या मोदीच्या खुशीसाठी, मोदी सरकारच्या खुशीसाठी त्यांच्यासमोर लाचार होऊन जे केलेलं आहे त्यांचा सर्वनाश हा ठरलेला आहे, त्याचा हा सिग्नल आहे असं मला वाटतं. खरं आहे सर. आणखीन एक मुद्दा मला असाच विचारायचा होता की मोदी आले महाराष्ट्रात, माफी मागितली त्यांनी, ज्या पद्धतीने त्यांनी माफी मागितली, मगरुरीत मागितली आणि त्याच्यात काही संबंध नसताना सावरकर ओढले, याच्याकडे कसं बघतो? त्याच्याशिवाय काही करतात येणार नाही त्यांना. उलट तर हा तर महाराष्ट्राचा मोठा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायची असेल तर ती माफी मागा सरळ, एका शब्दात नम्रतेने माफी मागा ना. मगरुरी किती तुमच्यात, कुठल्या पद्धतीने माफी मागतात, आणि त्याची तुलना सावरकराशी करायची गरज काय? म्हणजे हा पुतळा पडण्यापेक्षा सुद्धा मोठा अपमान आहे की तुम्ही कोणाशी तुलना, कोणाशी. तुम्हाला सरळ सांगायचं किंवा अमुक अमुक झालेली गोष्ट, मी माझ्या हौशा खातर त्यांनी तो केला असेल, कदाचित पुतळा घाई गडबडीत केला असेल, पण मी पण पाहिलं होतं. माझी स्वतःची सुरक्षा जशी पाहतो ना कुठे जाताना, काय ते करोडो रुपयाचं विमान, आणखीन त्याची ती अब्जोवधीच्या खर्च, बाकीचे जॅकेटवाले, अमुकवाले तमुकवाले घेऊन फिरतो, स्वतःची तसं देहाची सुरक्षा बघतो, तसं शिवाजी महाराजांचा जो पुतळा बांधलेला आहे तो पूर्ण सुरक्षित आहे का ह्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. पण ते नाही ना, त्या उलट्या कांगावखोरी त्याच्यामध्ये जास्त दिसते. तर त्यामुळे ते स्वाभाविकच आहे, आणि त्यासाठी त्यांना सावरकर संघ आणि भाजपवाल्यांना सावरकर हा साबणासाठी सारखा वापरायचा आहे स्वतःला स्वच्छ करून घेण्यामध्ये. त्याच्यामध्ये सावरकरांचे जेवढे धिंडवडे उडाले तरी ह्यांना काही फरक पडत नाही. बरोबर आहे. आणखीन एक म्हणजे ही घटना घडल्यापासून फडणवीसांचं किंवा सरकारचं स्टेटमेंट पाहण्यामध्ये आलं की विरोधकांनी या पक्षाचं राजकारण करून. मग राजकारण कशाचं करायचं? राजकारण का राम मंदिराचं नाही झालं? 30 वर्ष 6, 7, 8 निवडणुका तुम्ही राजकारण नुसत्या रामावरती केलं, त्या मशिदीवरती केलं, ज्या काल्पनिक गोष्टी आहेत त्याच्यावरती केलं. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जिथे जागतेच आहेत ना. शाहू फुले आंबेडकर कोणी असतील, जे कोणी असतील, जे राष्ट्रपुरुष आहेत इकडचे, ज्या अनेक वीरांगणा आहेत, त्या लोकांनी जे केलेला त्याग आहे त्याच्यातून सगळे निर्माण झालं. मग राजकारण कोणाचं करायचं? जसं लोकसभेची निवडणूक आहे जी आम्ही लढली ना संविधानासाठी, की संविधानाच्या रक्षणासाठी ती निवडणूक लढली गेली, ह्याच्यात गैर काय आहे? मग तसं मला असं वाटतं महाराष्ट्राची विधानसभेची येणारी निवडणूक स्वाभिमानासाठी लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लागणारच. आम्हाला शाहू फुले आंबेडकर लागणारच. आम्हाला काय बाकीचं आसाराम येऊन सांगणार आहे का नथुराम येऊन सांगणार आहे? त्याचं उदात्तीकरण तुम्ही केलेलं आहे, तेव्हा लाजा कशा वाटल्या नाही? त्या निवडणुकीच्या तोंडावरतीच केलेलं आहे ना. कुठल्या त्या भामट्या साध्वी बिधवी आणायच्या, फुलं उधळायची त्यांच्यावरती, त्या अधवा बोलून जाणार, बुवाबाजांचं राजकारण केलं ना. मग ह्यांनी तर राजकारण केलं तर हा आमचा बेस आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज आणखीन स्वातंत्र्याचा संबंध आहेच ना. आत्माराम पाटील नावाचे शाहीर म्हणतात, सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया, हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडविला मूळ पाया. तो असा काय स्वातंत्र्याचा पाया गांधीजींच्या चळवळीतून झालाच, पण त्याच्या आधी समतेची चळवळ झाली, फुले शाहू आंबेडकरांनी केलेली, आणि त्याच्या आधी स्वराज्याची चळवळ झाली. स्वराज्य नावाचं कुठलं मॉडेल नव्हतं, दाखवण्यासारखी गोष्ट नव्हती, पण दाखवण्यासारखी गोष्ट छत्रपतींनी निर्माण केली. आणि प्रतिभेतून प्रतिमा कशी निर्माण होते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वराज्याची लढाई आहे. की काहीच नव्हतं स्वराज्य, ह्याला म्हणतात स्वराज्य. आपलं राज्य कसं असावं कोणालाच माहिती नव्हतं. प्रत्येकजण कुठल्या तरी त्या मुघलच्या 5 शाया होत्या त्याच्यामध्ये होतं, ते सरदार होते. पण शिवाजी महाराजांना वाटलं, ते स्वप्न जिजाऊंनी दिलं त्यांना स्वराज्याचं, आणि हे स्वराज्य आपलं राज्य झालं पाहिजे हे त्यांनी संकल्पना घेऊन ते आपल्या लोकांशी तर लढले, परक्यांशी लढले, पण स्वतःशी पण त्यांनी संघर्ष केलेला आहे. स्वतःला पण अनेकदा त्यांनी धोक्यात घातलेलं आहे. हे लक्षात घेऊन आपण असा विचार केला पाहिजे की स्वराज्य आहे, पण स्वराज्य नुसतं असून चालत नाही, त्याच्यामध्ये समता असली पाहिजे. तो शाहू फुले आंबेडकरांनी केलं, आणि मग गांधीजींनी किंवा त्यांच्या संपूर्ण काँग्रेसनी, त्यावेळेच्या सगळे एकत्र होते ते, त्यांनी जे केलं
त्याच्यातून स्वातंत्र्य निर्माण झालं. त्यामुळे स्वातंत्र्य लढाईच्या चळवळीचा आमचा संबंध जसा संविधानाशी जसा आहे तसा स्वराज्याशी सुद्धा कायम असणार. संत सुधारक आणि स्वराज्य ह्या विचाराशी आमचा कायम असणारच असणार. सर, असं वाटतं, असं व्हायला पाहिजे की ज्या पद्धतीने जेम्स लेनच्या वेळेला तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला, तुमच्याबरोबर आणखी काही सहकारी होते तुमचे, जो एक झंझावात सगळा निर्माण केला होता त्या प्रकरणामध्ये, आता सुद्धा या बाबतीत अशाच प्रकारे महाराष्ट्रानं पेटून उठायला पाहिजे? असं पेटून उठायलाच पाहिजे, कारण आपण 40 पैशात किती गुलाम व्हायचं ना. 40 पैशामध्ये किती गुलामी आणि स्वतःला किती नाश करून घ्यायचा. आपल्याला कोणतरी चालवतं, आपण कठपुतली आहोत का? आम्हाला कोणीतरी खेळवणार, चालवणार, तसं वागणार. आपण स्वतःच्या अकलेनी कधी चालणार? आपल्याला नाही छत्रपती शिवाजी महाराज बनता येईल, पण मावळा बनता येईल ना. बरोबर. आपल्याला नाही महात्मा फुले बनता येईल, पण सत्यशोधक तरी बनता येतील. नाही बाबासाहेब आंबेडकर बनता येणार, नाहीच येणार, परंतु आपल्याला समता सैनिक बनता येईल ना. मग आपल्याला ह्या 3 सूत्री आहे जे स्वातंत्र्याशी संबंधित आहे, संविधानामध्ये त्याचा आग्रह धरलेला आहे. विज्ञान निष्ठता असली पाहिजे ना आपल्यामध्ये, का नसावी? आणि हे सांगण्यासाठी ह्या महापुरुषांची नावं घेतली तर गैर काय? मला कधीच असं सावरकर असं म्हणजे त्यांच्या ज्या बाकीच्या समुद्रातल्या उड्या, त्यांनी जे काय हिंदुत्वाच्या नावाने जे वाईट प्रचार केलेला, गैरप्रकार, ज्याला संदर्भ पण नाही आहेत, त्याला अनेक चुकीचे संदर्भ आहेत, तर ते सगळं जे केलेलं आहे ते जातीसाठी केलेलं आहे आणि त्याचं ग्लॉरिफिकेशन केलं जातं. म्हणजे त्याचं ग्लॉरिफिकेशन नटव्यानी करावं, नटाबिटानी, नथुराम अंगात आल्यासारख्यानी करावं. तर हे म्हणजे त्या विचाराची ताकद मुळात कळते. पण त्यांच्यातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेतलेल्या आहेत ना. विज्ञाननिष्ठतेबाबत सावरकर, विज्ञाननिष्ठता म्हणजे तुमची बुद्धिनिष्ठता खरी पाहिजे. विज्ञानाचा संबंध आहे तो लॅबोरेटरीशी आहे. सावरकरांचा कुठला सिद्धांत लॅबोरेटरीमध्ये खरा होऊ शकत नाही. ती बुद्धिनिष्ठता आहे. तुम्ही माणूस हा बुद्धिजीवी प्राणी आहे. ह्युमन इज अ सोशल अँड रॅशनल ॲनिमल. सोशल आपण असतो, त्याच्यामुळे आपण सगळे एकमेकांशी बोलू शकतो, राहू शकतो, प्रवास करू शकतो. पण रॅशनल जे होणं हे दैनंदिन जीवनामध्ये असतं. त्याबाबत सावरकर आग्रही होते ना. त्यामुळे त्यांनी आपलं ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, ह्याची त्यांनी खिल्ली उडवलेली आहे ना. सावरकरांनीच सांगितले ना, गायीची थोडी हत्या झाली तरी चालेल, पण उभ्या देशाच्या बुद्धीची हत्या होऊ नका. पण आपण बुद्धीची हत्या करून घेतोय ना. सावरकरांनी आजच्या गणपती उत्सवाला महत्त्व दिलं असतं का? कधीतरी विचार करा ना. अहो, तो विसर्जन करायची गोष्ट, बुद्धिदेवता आहे ना, विसर्जन करायचं तर मग आणायचं कशाला आपण? आणि त्याच्यासमोर जाताना इतकं नाचायचं कशाला? परंतु आपल्याला ह्या सगळ्या भ्रमामध्ये देव, धर्म, संस्कृती, काय देव, धर्म, आणखीन देशासाठी प्राण घेतलं हाती. देशासाठी लढायला सैनिक आहेत, देवासाठी काय बघायला त्याचे भटजी काय बसलेले आहेत ते त्याचं बघून घेतील. पण बाकीची आपली बुद्धी शाबूत ठेवायला आपणच असलं पाहिजे ना सिद्ध. मला असं वाटतं की आजची मुलं आहेत, तरुण मुलं आहेत विशेषतः, ह्या हिंदुत्वाच्या नावाने जे मी तर सरळ सांगेन की मुसलमानी पद्धतीने वागतात. कट्टरता हिंदुत्वामध्ये नाही आहे. आम्ही अनेकदा सांगितलं, हिंदुत्व म्हणजे कसं, आपण गाईला मानतो. गाई शेणही देते, गाई दूधही देते. दूध आहे ते चांगल्या ठिकाणी जर प्यायला ते पौष्टिक आहे, त्याचे वेगवेगळे मिठाईचे पदार्थ करता येतात. शेण आहे, गोमूत्र आहे, ते योग्य ठिकाणी वापरलं, शेतात वापरलं, फवारणी केली, खतं केली, गोवऱ्या केल्या तर उपयुक्त आहे. पण ह्या संघ भाजपचं जे हिंदुत्व आहे, त्यांच्या नादाला लागणाऱ्या लोकांचं हिंदुत्व आहे, ते सगळं भटी हिंदुत्व आहे, भिक्षुकशाहीचं हिंदुत्व आहे. ते हिंदुत्व काय सांगतं, श्रावणात जा, आणखीन पिंडीवरती दूध होता, आणखीन गोमूत्र आहे ते प्या, शेण आहे ते खा. हे त्यांचं हिंदुत्व असं आहे. आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असतं तर आम्ही खरा हिंदुत्व काय ते आम्ही सांगण्याचा कायम प्रयत्न करणार आणि केला आहे आतापर्यंत. माझं म्हणणं, आज परिस्थिती अशी आहे, दूध 40 रुपये लिटर आहे, 40-50 रुपये लिटर आहे. 35 रुपयाचा भाव 40 रुपये करावं म्हणून लोक उपोषणाला बसत आहेत महिना ना महिना. त्याच्याकडे सरकारला द्यायला लक्ष नाही. त्याचवेळी गाईचं गोमूत्र, आताही तुम्ही जाऊन ॲमेझॉनमध्ये बघा, 699 रुपये लिटर आहे. आणि गिर गाईचं घेतलं तर गोमूत्र 799 रुपये लिटर आहे.
जे विज्ञान आपली जी भारताची विज्ञान शाळा आहे म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ते सांगतात गाईच्या गोमूत्रामध्ये आणि गाईच्या शेणामध्ये खाण्याजन्य, पोटात जाण्याजन्य अशी एकही गोष्ट नाही आहे. आणि ह्यांनी आपल्याला एवढं भ्रमिष्ट करून ठेवलेलं आहे समाजाला की त्याच्यातून बाहेरच येत नाही आहेत ही लोक. त्यांना अजूनही वाटतं की नोकऱ्या गेल्या, जागा गेल्या, मेहनतीचे धंदे गेले, तरी मोदी 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 करत चाललेले. खरंच या लोकांमध्ये स्वाभिमान आहे का? चिडून कोणाला सत्ता मिळणार हे महत्त्वाचं नाही आहे. सत्य काय आहे ते घेऊन आम्ही उभं राहिलो का? की आज आपल्याला सर्व बाजूंनी नागावलं जातं, फसवलं जातं. समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा लाभ आम्हाला घेता येत नाही. शिक्षण महाग झालं, आरोग्य महाग झालं, घरं महाग झाली, कपडे स्वस्त आहेत कारण ते बेअब्रू समाजाची जाईल. नागडी उघडे फेरलं तर ते लोकांना नको आहे ना, म्हणून कपडा स्वस्त आहे. आणि अन्न तुम्ही 80% 85 कोटी लोकांना फुकट धान्य देतात. हे अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट आहे. धान्य कोणाला देतात फुकट? दारिद्र्य रेषेखालील असलेल्या लोकांसाठी ते आहे. 140 कोटीमधले 85 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली असणं, ह्याची शरम वाटली पाहिजे सत्तेला. कसे असू शकतात एवढे? हे मला वाटतं लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, समस्त लोकांना. पण मला असं वाटतं की खोट्या खोट्या अभिलाषेला, लालूचला फसून आपण जर आपला स्वाभिमान जर संपवणार असेल तर आपण छत्रपती शिवरायांचं नाव कसं घेता येईल? जे समाज थंड असलेला दिसतो. आम्ही त्यावेळी जे जेम्स लेन प्रकरणाच्या वेळी अगदी आता 2015मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी विरोध केला. त्यावेळी सुद्धा लोक ज्या पद्धतीने पेटून उठली होती त्या पद्धतीने आता पेटत का नाही? तर प्रत्येक वेळी वाटतं की निवडणुका आहे म्हणून येणार राजकारण होणार का? तुमचा स्वाभिमान दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज अवतरणार. तुमच्यातला मावळा आहे की नाही तपासण्यासाठी अवतरणार. तुमच्यातला सत्यशोधक आहे की नाही त्याच्यासाठी येणार. कारण महात्मा फुलेंनी सत्यशोधक विचार जर पेरला नसता तर तुम्ही आज शिकले पण नसते. ब्राह्मणांचं जाऊन देऊ, त्यांच्या काही त्यांच्या शाळा बिळा होत्या, पण आपल्या यांच्या शाळेमध्ये मुलींसाठी शाळा जी काढली आपल्या महात्मा फुलेंनी, त्याच्यामध्ये पण 28 पैकी 20 मुली या ब्राह्मण होत्या. हे लक्षात ठेवलं पाहिजे, ब्राह्मणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला आता थोडे दिवसांनी गणपती येईल. गणपती आल्यानंतर त्या बायका बसवतील तिथे आपल्या अथर्व शीर्षसाठी. 30-40 लाख बायका गळ्यामध्ये 40,000 बायका. अथर्व शीर्षाचं अर्थ तरी समजून घ्या. ज्याचं शीर्ष थाऱ्यावर नसतं त्याच्यासाठी अथर्व शीर्ष असतं असं पुराणात त्याच्या शास्त्रोक्त पद्धती विधीमध्ये म्हटलेलं आहे. ह्या बसलेल्या बायकांची डोकी काय थाऱ्यावरती नाहीत काय? कुठे काय शेण खायला जातात काय? त्या नीट बायका, त्यांना माहिती नाही, फसवून आणलेलं असतं. अथर्व शीर्ष बोलायचं देवाचं काम आहे. आपल्याला देवाचं काम करून त्या पांडुरंग शास्त्रींनी किती लोकांना फसवलं, किती लोकांना ते स्वाध्यायामध्ये अडकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं. शेवटी त्यांच्यात मारामाऱ्या व्हायला लागल्या स्वाध्यायीमध्ये. आणि 2 स्वाध्यायांची मर्डर त्यांच्यात दुसऱ्या मुख्य स्वाध्यायांनी आपल्या ह्याला केली, गुजरातेत केली. असे यांचे धंदे. आणि ह्या बुवाबाजीला, ह्या देवबाजीला, दैवबाजीला आपण फसून घ्यायचं का? मग पेटून उठायला वेळ कुठे? तुम्ही दिवेच पेटवणार, टाळ्याच वाजवणार, स्वतः कधी पेटणार? मला असं वाटतं की आता प्रकाशाच्या मागे धावू नका, स्वतः प्रकाशमान व्हा आणि त्याच्यामध्ये बघा आपल्यासाठी काय वाढवून ठेवलेलं आहे भविष्यात. शून्य आहे सगळं. आज ज्याचा आपण खूप परावलंबी झालेलो आहे. आणि हा महाराष्ट्रावर उगवलेला सूड आहे. मी सांगतो, हे जी सुरतची लूट आहे ना, ती कशासाठी त्या फडणवीसला झोपणारं वाक्य आहे ते मला सांगा ना. कारण भटजी शेटजीची युती त्याच्यामध्ये आहे ना. बरोबर. त्या शेटजीला खुश करण्यासाठी त्याचा तो आज जो सूड उगवतो ती लूट वाटू नये म्हणून ह्यांनी केलेली ही भटजीगिरी आहे असं का नाही म्हणायचं? तुम्ही जसं वागाल तसंच उत्तर तुम्हाला मिळणार इथून पुढे. माझं म्हणणं ते बोलायची आज गरज आलेली आहे. पुढचा काहीतरी विचार केला पाहिजे ना. मला खात्री आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो 800 वर्ष जो आपल्या 400 वर्ष जो आहे तो 4000 काय अंतापर्यंत राहील.
महात्मा फुलेंचा विचार कायम राहणार आहे, कारण त्याच्यामध्ये फसवणूक नाही आहे. फसलेल्या समाजाला जागृत करण्याचं काम करणारा हा विचार आहे. स्वराज्य, स्वातंत्र्य, समता आहे, कोणाला नको आहे? कुठल्याही बुद्धिजीवी माणसाला ते पहिलं पाहिजे असणं स्वातंत्र्य. तुमचं चॅनेलचं नावसुद्धा अभिव्यक्ती चॅनेल आहे, त्यामुळे त्याला साजेसं वागलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्या समाजाला समजत नाही, विशेषतः तरुणाईलाही समजत नाही, जी गोष्ट आपल्याला माहिती नाही, पूर्ण माहिती नाही, कट पेस्ट करून पुढे फॉरवर्ड ढकलायची, ह्याच्यातून आपणच आपला नाश करून घेतोय. त्याच्यामध्ये तुम्हीच बदनाम होणार आहे, हे कायम लक्ष. त्यामुळे तो जो सत्यशोधक विचार जो आहे महात्मा फुलेंचा, त्याचे लाभार्थी आहेत तुम्ही. त्या विचाराशी गद्दारी करून असल्या नालायक लोकांच्या मागे राहू नका. सत्तेचं स्वप्न त्यांच्यासाठी असेल, पण सत्याचा आग्रह तुम्ही धरला पाहिजे. तर ह्यांचं स्वप्न कसं खोटं आहे, चुकीचं आहे, आणि इतके वर्ष फसवणूक कशी आपण सहन केली आपल्या आईवडिलांनी. आज आपण जिथे विपरीत परिस्थितीत राहत असेल, ह्याला कारण आपलं नशीब नाही, इकडची समाज व्यवस्था आहे ती आपल्याला तशी ठेवते. आणि त्याच्यामध्ये ही जात व्यवस्था आणि भिक्षुकशाही, भटशाही त्याला पूर्णतः जबाबदार आहे. हे आपल्याला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपण पेटून उठलं पाहिजे. हेच तर शिवाजी महाराजांनी सांगितलं ना. बरोबर. शिवाजी महाराजांना काय तो भटजी सांगणार की तो म्हणजे राजा कोण बनवणार? राजा म्हणजे विष्णूचा अवतार, पण त्याला बनवणार कोण? तर ब्राह्मण बनवणार, म्हणजे पुरोहितशाही. तो ब्राह्मण बनवणार, तो सांगणार तू राजा आहे, तू विष्णूचा अवतार आहे. म्हणजे हा त्या देव ठरवणाऱ्याचा बाप झाला त्याच्यात. शिवाजी महाराजांनी ते लाथाडलं ना सगळं, आणि गागा भटाला आणून त्याच्याकरवी राज्याभिषेक केला. महात्मा फुलेंनी तर ते सगळंच नाकारलं. काय त्यांचं वाईट नाही झालं, त्यांचं नाव आहे आज 250-300 वर्ष. ते गेल्यानंतर 200 वर्ष नाव आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णतः नाकारलं, अण्णाभाऊ साठेंनी पूर्णपणे नाकारलं. अण्णाभाऊ साठे जी 1.5 दिवसाची शाळा शिकलेला, 200 त्यांच्या वस्त्यांना नावं असतील, 500 लोकांनी त्यांच्यावरती डॉक्टरेट केलेली असेल, 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माणूस लिहितो, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. आपण मोठे आहोत. अंग झाडूनी निग बाहेरी घे बिनीवरती धाव, सांगून गेले आम्हा भीमराव. हे आम्हाला कळत का नाही? सुशिक्षित तरुण मुलांना कळलं पाहिजे, त्यांनी आपल्या मित्रांना सांगितलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की असेच प्रसंग येतात, त्याच्यामधून माणसं घडत जातात. आम्ही गेले 20-25 वर्ष तर जेम्स लेन प्रकरणापासून, विशेषतः हा विषय, त्याच्या आधी खूप विषय आहेत, खूप विषय हाताळलेले आहेत, परंतु हा विषयामध्ये मला असं दिसतं की खूप लोक अलर्ट झालेली आहेत, तयार झालेली आहेत. पण मला असं वाटतं की हे फक्त डिजिटल मारामारी नाही झाली पाहिजे, तर ग्राउंडवरती येऊन सुद्धा तुम्हाला उतरून आपली वैचारिक सिद्धता दाखवली पाहिजे. तुम्हाला विश्वास आहे आता जी दुर्दशा तुम्ही सगळी स्वतः वर्णन केली, जी दुर्दशा महाराष्ट्र अनुभवतोय मागची काही वर्ष, विशेषतः मागची 2-3 वर्ष तर पराकोटीची दुर्दशा आहे सगळी, ही जनता पेटून उठेल किंवा हे जे सत्ताधारी आहेत इतक्या वाईट घटना घडवून शिवपुतळ्यासारख्या किंवा आणखी जी गुर्मी आहे त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये, त्यांच्या वागण्या बोलण्यात सगळ्यांमध्ये, ही गुर्मी ही जनता उतरवेल वाटतं? 100% उतरवणार, 100% उतरवणार. माझं तर असं म्हणणंच आहे की ते ब्रिटिशांना नुसतं हसतच पाठवलं, ह्यानं ठोकून काढतील लोक. इतक्या वाईट पद्धतीने अपमानित केलेले लोकांचा स्वाभिमान शिल्लकच राहणं, स्वाभिमान हा शब्दच राहिला नाही पाहिजे. मला असं लोकांना सांगावंसं वाटतं की ह्याच्यापेक्षा अजून वाईट काही व्हायचं शिल्लक राहिलेलं नाही तुमचं. तर कोळशे बनून संपण्यापेक्षा असल्या नालायकांचे कोळशे बनवण्यासाठी तरी उभे राहा ना, म्हणजे आपल्याला कुठे बुक्का म्हणून तरी लावता येईल ना विठोबाचा. हे वैचारिक लढाई आहे आणि ती विचारांनीच केली पाहिजे. आणि तेवढी ताकद आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी तर दिलेलीच आहे, पण त्यांच्यापेक्षा, त्यांच्या ताकदीपेक्षा मावळ्यांनी जास्त दिलेली आहे. मला असं नेहमी वाटतं की 2 पुतळे या महाराष्ट्रामध्ये असावे जे शासनाने बांधावे. ह्यांची नियत खरंच साफ असेल तर जिजाऊ माँसाहेबांबरोबर शिवरायांचा पुतळा दाखवा. मालवणला तो पुतळ्याची खूप गरज आहे. हे बैठकवाले जे काही धंदे करतात ना सत्संगाच्या नावाखाली, ते लोकांना समजण्यासाठी पहिल्यांदा जिजाऊंबरोबर शिवाजी महाराजांचा पुतळा लावा आणि त्याच्याखाली पहिल्या 2 ओळी लिहा की ह्या पुतळ्याखाली जो माथा टेकवेल तो आई वगणं आणि बहिणी वगणं कधी मराठी माणूस शिव्या देणार नाही. पुतळे असे काय गंमत म्हणून बांधायचे नसतात. त्या पुतळ्यांपासून काहीतरी संदेश मिळाला पाहिजे.
ते उंचीवरनं ठरत नाही, तर त्याच्या पायाखाली जो विचार लिहिलेला असतो की नाही, त्या विचारावरनं ठरतात. आणि मला असं दुसरं वाटतं की एक तरी पुतळा फक्त मावळ्यांचा असला पाहिजे, की किमान आम्ही लाजेकाजेस्तव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तर आपल्याला मावळे बांधता आलं पाहिजे, तर आपल्याला स्वाभिमान जागता येऊ शकतो. आणि मावळा जेव्हा भक्कम असतो की नाही, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा मिळतो. सत्यशोधक जेव्हा भक्कम असतात तेव्हा महात्मा फुलेंसारखा महात्मा निर्माण होतो. जेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये माणसं असतात त्याग करणारी, तेव्हा महात्मा गांधीजींसारखा राष्ट्रपिता निर्माण होतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा समता सैनिक जेव्हा भक्कम असतात तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांसारखा संविधानाचा शिल्पकार तयार होतो. मला असं वाटतं पडलेल्या पुतळ्यातून जर आपल्याला इतके विचार सुचत असतील तर उभं राहणाऱ्या पुतळ्यातून किती विचार सुचले पाहिजे, ह्यालाच म्हणतात स्वाभिमान. मावळे भक्कम असतील तर मग छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा मिळू शकतो. या वाक्यातून जो काय आपण सगळ्यांनी बोध घ्यायला हवा तो निश्चितपणे आपण सगळे घ्याल असा विश्वास आहे. यापेक्षा अधिक या सगळ्यावरती भाष्य करण्याची काही गरज असं मला वाटत नाही. सरांनी सगळं स्पष्टपणे सांगितलेलं. सर धन्यवाद. खूप नमस्कार. अभिव्यक्ती चॅनेलला कायम साथ द्या. माझं हे तिसऱ्यांदा मी आलेलो आहे. आणखीन असं काही करा की मला परत यायला लागलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः सक्षम व्हा, अभिव्यक्त व्हा. आणखीन रवींद्र पोकरकर सरांना खूप शुभेच्छा. खूप महाराष्ट्राचं मोठं काम करतायत तुम्ही. देशाच्या रक्षणासाठी महाराष्ट्राला सज्ज करताय. धन्यवाद.